नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच फायनली आता कौशिकीला समजलेलं आहे की तारिणी म्हणजेच स्पेशल क्राईम युनिटची हेड आहे आणि त्याचबरोबर तारिणी स्पेशल क्राईम युनिटमध्ये काम करते, लोकांच्या कल्याणासाठी काम करते। ही गोष्ट आता कौशिकीला समजलेली आहे। तर ती गोष्ट कशी समजली? तो जो पोतराज होता त्यांना कौशिकीचे जे कंपनीतले लोक आहेत त्यांनी शोधून आणलेलं असतं आणि त्या पोतराजाला समोर उभं केलेलं असतं। तेव्हा आता त्या पोतराजाकडून कौशिकीने स्केच काढून घेतलेलं आहे आणि ते स्केच काढल्यानंतर कौशिकीला समजलेलं आहे की ते स्केच तारिणीचं आहे। सुरुवातीला तिला क्लिअर होत नाहीये की ते स्केच कशाचं आहे, कोणाचं आहे, पण नंतर तिच्या लक्षात येतं की हे डोळे आणि मग तिने फोटो घेते तारिणीचा आणि त्या फोटोवरती मास्क लावून खालचा भाग तोंडाचा जो भाग आहे तो झाकते आणि डोळ्यांवरून ओळखते। तर तिच्या लक्षात येतं ती तारिणी आहे। तेव्हा मात्र कौशिकी येऊन तारिणीला घट्ट मिठी मारते आणि कौशिकीने तारिणीच्या समोर अक्षरशः हात जोडलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणीने आता किचनमध्ये स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेली आहे, कारण तिला समजलेलं आहे की घरामध्ये पाहुणे येणार आहेत आणि आता ह्या दोघांनी बनवलेला स्वयंपाक जर आपण पाहुण्यांना खाऊ घातला तर किती अवघड आहे ही गोष्ट लक्षात आल्यामुळं तिने स्वतः सगळी जबाबदारी घेतलेली आहे। आणि केदार म्हणतो की मी आहे ना, जरी एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवायचा असला तरी तारिणी काळजी करू नको, मी आहे, आपण करूया व्यवस्थित, असं केदार सांगत असतो। तेव्हा मात्र तारिणी आणि केदार दोघंही मिळून पदर खोचून अगदी कामाला लागलेले आहेत। तर इकडे तारिणी आता स्वयंपाकघरात आहे, आता किचनची जबाबदारी घेतलेली आहे। तारिणी आणि केदार स्वयंपाक करत असतात आणि नेमकं कौशिकीच्या टीमने त्या पोतराजाला आणि त्याच्या बायकोला शोधून काढलेलं आहे आणि कौशिकीने सिक्युरिटी पर्पजने त्यांना ऑफिसमध्ये न बोलवता घरी बोलवलेलं आहे, कारण कोणाला संशय यायला नको आहे, म्हणून कौशिकीनं ह्या गोष्टीची खबरदारी घेतलेली असते। तेव्हा मात्र आता ते दोघं जण घरी आलेले असतात आणि कौशिकी मात्र त्यांना प्रश्न विचारत असते, त्यांना म्हणत असते की मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे स्पेशल क्राईम युनिट बद्दल। तेव्हा तारिणीने इकडे केदारला सांगितलेलं असतं की त्या दोघांकडूनच मी तो चाबूक घेतलेला होता, त्या माणसाला जे मी फटकवलेलं आहे, चाबकाचे फटके दिलेले आहेत, तो चाबूक मी या दोघांकडून घेतलेला होता, असं तारिणी सांगत असते। तेव्हा मात्र आता केदार कौशिकीच्या रूमच्या बाहेर जाऊन ऐकत असतो नक्की त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललेलं आहे, ते कशा संदर्भात बोलत आहेत या गोष्टींचा विचार केदार करत असतो। तेव्हा कौशिकी त्यांना म्हणत असते की स्पेशल क्राईम युनिटच्या लोकांना तुम्ही पाहिलेलं आहे, तर मला त्यांच्याबद्दल माहिती सांगा, असं कौशिकी त्या दोघांना बोलत असते। तेव्हा ते दोघं जणही कौशिकीकडे पाहत असतात। म्हणजे तुम्ही जे पाहिले, ती व्यक्ती तुमच्याकडे आली होती, मला माहिती आहे त्या व्यक्तीने तुमच्या हातातून चाबूक घेतलेला आहे, कारण त्या माणसाला मारलेलं आहे, त्या माणसाच्या अंगावरती जे व्रण आहेत ते चाबकाचे फटके आहेत। आणि मग कौशिकीने एक स्केच आर्टिस्ट सुद्धा तिथं बोलवलेला आहे आणि त्या स्केच आर्टिस्टला बोलावून कौशिकी त्या लोकांना सांगत असते की तुम्ही जे काय पाहिलेलं आहे ते यांना सांगा आणि मग स्केच आर्टिस्टला ती स्केच काढायला सांगू लागते। स्केच आर्टिस्ट आता ते दोघं जण ज्या पद्धतीने वर्णन करत आहेत त्या पद्धतीने स्केच आर्टिस्टने स्केच काढायला घेतलेलं असतं आणि तो स्केच तयार करत असतो। कौशिकी त्याचबरोबर तिच्या ऑफिसमधली तिची जी पर्सनल सेक्रेटरी आहे ते दोघेही तिथं असतात। इव्हन त्यांच्या ऑफिसमध्ये युवराज जरी असला तरीही युवराजला सुद्धा या गोष्टीपासून कौशिकीने लांब ठेवलेलं असतं, कारण कौशिकीला माहिती आहे की युवराज कसा आहे, त्याला सांगून काहीही उपयोग होणार नाही ही गोष्ट कौशिकीला चांगलीच माहिती असते। इकडे केदार येतो आणि तो तारिणीला म्हणू लागतो की कौशिकी मॅडमनी जे बोलवलेलं आहे त्या लोकांना त्यांना जाणून घ्यायचं आहे। तेव्हा तारिणीला टेन्शन येऊ लागतं। तारिणी म्हणत असते आता काय करायचं केडी, आपण, मला कळतच नाहीये, आपली आयडेंटिटी रिव्हील होती। तेव्हा केदार म्हणतो आपण काहीच करू शकत नाहीये, पण त्यांनी त्या माणसांना बोलवून घेतलंय, आपली आयडेंटिटी जाणून घेऊन त्यांना करायचं काय आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो। खरं तर कौशिकीला काहीच करायचं नाहीये, तिला फक्त त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण
तिच्यासाठी तिच्या इराचा जीव त्या लोकांनी वाचवलेला आहे। त्यामुळं तिला उत्सुकता आहे की कोण आहे ते स्पेशल क्राईम युनिट। त्यातली जी मुलगी आहे, जिने ते स्पीच दिलेलं होतं, ती मुलगी म्हणजेच तारिणी, तिच्याबद्दल तर तिच्या मनात एवढा रिस्पेक्ट आहे की ती मुलगी म्हणजेच कौशिकीला जणू काही देव माणूस वाटत आहे। स्पेशल क्राईम युनिट मधली सगळी लोक कौशिकी म्हणते की देव आहेत। आता साधं साधं लोकांनी काही केलं तरी त्याचे रील बनवून सगळीकडे स्वतःची वाहवा मिळवत असतात, पब्लिसिटीसाठी धडपडत असतात। पण हे स्पेशल क्राईम युनिट जे आहे त्यांना कसलीच पब्लिसिटी नको आहे। ते फक्त जनतेच्या रक्षणासाठी सज्ज आहे आणि जनतेच्या रक्षणासाठीच काम करत आहे। ही गोष्ट कौशिकीला कळलेली आहे, म्हणून तर कौशिकी खूपच त्या लोकांबद्दल आदर तिच्या मनात निर्माण झालेला आहे। इकडे कौशिकी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र कौशिकीला खूप छान वाटत असतं। आणि फायनली कौशिकीच्या समोर आता ते स्केच आलेलं आहे, कारण त्या लोकांनी तारिणीला पाहिलेलं होतं, पण तारिणीला त्यांनी मास्क घातलेली पाहिलेली आहे आणि त्यामुळं त्यांना माहीतच नाहीये की तारिणी कशी दिसते। मग त्यांना जे आठवतंय, जेवढं आठवतंय त्यांनी ते सांगितलेलं असतं। पण जेव्हा कौशिकीने तो फोटो हातात घेतलेला असतो, कौशिकीला धक्का बसतो। ती म्हणते की नाही, हा चेहरा मी पाहिलाय, पण मी हा चेहरा कुठे पाहिलाय हा प्रश्न मात्र तिच्या पुढे असतो। आणि तेव्हा तिला आठवतं, मग तिच्याकडे असलेला तारिणीचा फोटो घेते आणि मग तिच्या चेहऱ्यावरती ती मास्क लावते आणि मग जेव्हा अनमास्क केलं जातं तेव्हा तिला कळतं की ही मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तारिणी आहे। इकडे केदार आणि तारिणीला खूप टेन्शन आलेलं आहे। त्या दोघांनाही कळत नाहीये की आता करायचं काय। जर कौशिकी मॅडमना आपली आयडेंटिटी कळली तर काय होईल हा प्रश्न पडलेला असतो। एकतर त्या न्यूज रिपोर्टर आहेत आणि त्यांना जर ह्या गोष्टी कळल्या तर आपल्यासाठी हे सगळं खूपच घातक होऊ शकतं, हे तिच्या लक्षात आलेलं असतं। आणि म्हणून तर तिला आता काळजी वाटायला लागलेली असते। ती म्हणत असते की नाही, या सगळ्या मागे काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला शोध घ्याव्या लागणार आहेत, नाही तर आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे, हे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं। तेवढ्यात कौशिकी तिथे येते आणि कौशिकी तारिणीच्या समोर येऊन अक्षरशः हात जोडून उभी राहते। तारिणी आणि केदारला कळतच नाहीये की काय झालं यांना, हे अशा का करतायत, म्हणून ते दोघंही तिच्याकडे पाहू लागतात। परंतु कौशिकीने हात जोडलेले असतात। कौशिकी म्हणत असते की तुम्ही माझ्यासाठी देव आहात, तुम्ही जे काही करताय जनतेसाठी ना, खरंच ही मुलगी जे काही करते ना त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये, असं म्हणत तिने तारिणीचे अक्षरशः पाय धरलेले आहेत आणि तारिणीला म्हणत असते की तू माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी जे काही केलेलं आहे ते खरंच मी विसरू शकत नाहीये, कारण माझ्या इराचा जीव तू वाचवलेला आहे हे मला कळलेलं आहे, कारण तू स्पेशल क्राईम युनिट मध्ये काम करतेस। ही गोष्ट जेव्हा समोर आलेली असते तेव्हा मात्र कौशिकी त्या दोघांचंही कौतुक करू लागते। ते दोघंही खूप घाबरलेले आहेत, ही गोष्ट कौशिकीला कळलेली असते। तेव्हा कौशिकी म्हणते की काळजी करू नका, कारण काहीही झालं तरी मला माहिती आहे की तुमच्यासाठी ही गोष्ट किती महत्वाची आहे। त्यामुळे मी कोणालाच तुमची आयडेंटिटी सांगणार नाही, कोणासमोरही तुमच्या गोष्टींचा मी उलगडा करणार नाही, कारण तुम्ही आज जे काही स्पेशल क्राईम युनिट मधून सर्वांसाठी काम करत आहात ती गोष्ट मला माहिती आहे। तरीही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते, ती म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, असं म्हणत तारिणीने अक्षरशः कौशिकीने अक्षरशः तारिणीला मिठी मारलेली असते। आणि मग कौशिकीला तर आता फक्त एकच व्यक्ती कळलेली आहे, ती म्हणजे तारिणी। अजूनही केदारची आयडेंटिटी समोर आलेली नाही आणि केदार आणि तारिणीने सुद्धा कौशिकीला ती आयडेंटिटी सांगितलेली नाही। फक्त तिला कळलेलं आहे की तारिणी त्या स्पेशल क्राईम युनिट मध्ये आहे, त्यामुळे कौशिकीच्या मनात तारिणीबद्दलचा आदर वाढलेला आहे। या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने घडत असतात आणि इकडे कौशिकीला मात्र खूप आनंद झालेला असतो। फायनली इतक्या दिवसानंतर तिला समजलेलं असतं की कोण आहे स्पेशल क्राईम युनिट, म्हणजे कोण आहे ही गोष्ट आता तिच्या समोर आलेली असते आणि त्या दोघांबद्दल तिच्या मनातला आदर वाढत चाललेला असतो। ती म्हणत असते की आजपर्यंत मी तुला खूप चुकीचं समजले, मी तुझी बाजू कधी ऐकूनच घेतली नाहीये तारिणी, असं म्हणत ती तारिणीच्या समोर हात जोडून उभी आहे आणि तारिणीची माफी मागत आहे। फायनली कौशिकीला तारिणीबद्दल समजल्यामुळं त्या दोघींचं नातं खूप छान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।